मुंबईच्या मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळून मोठी दुर्घटना, 6 जणांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त करत 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर। मिसिंग लिंकवरील दुसऱ्या बोगद्याच्या आधी दरड कोसळली, मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंद, दरड हटवण्याचं काम सुरू तर लोणावळा घाट बंद केल्यानं मोठी वाहतूक कोंडी। पुणे मुंबई वाहतूक पूर्णपणे ठप्प, रेल्वे मार्गासह मिसिंग लिंकवर दरड कोसळली तर एक्सप्रेस वेवर पाणीच पाणी। मुंबई प्रवास करणाऱ्यांना घराबाहेर न पडण्याचं प्रशासनाचं आवाहन। मुंबई पुणे रेल्वे मार्गावरती दरड कोसळली, 6 एक्सप्रेस गाड्या रद्द, इंद्रायणी, डेक्कन प्रगती, डेक्कन क्वीन तसेच मुंबई पुणे इंटरसिटी आणि मुंबई धुळे या गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती। प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करा, अनावश्यक प्रवास टाळा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन। पुण्याच्या मावळमधील पाटण गावात घरावर दरड कोसळली, 3 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल, बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू। मुंबईतील मुसळधार पावसाचा लोकल सेवेला फटका, पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिराने तर मध्य रेल्वे 10 ते 12 आणि हार्बर रेल्वे 10 मिनिटं उशिराने धावतीये, प्रवाशांना मोठा फटका। पावसामुळे मुंबईतील डबेवाल्यांची सेवा आज बंद राहणार, अनेक डबेवाल्यांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन आज सेवा स्थगित। रत्नागिरीतील कशेडी घाटातील नव्या मार्गावर दरड कोसळली, जेसीबीच्या सहाय्यानं मलबा हटवण्याचं काम सुरू, वाहतूक पूर्णपणे बंद। वसई आणि नालासोपाऱ्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी धुमाधार पाऊस, वसईतील सातिवली भोईडा या पाड्यातील रस्ते पाण्याखाली, वाहतूक पूर्णपणे ठप्प तर नालासोपाऱ्यामध्ये रेल्वे रुळावरही पाणी। वसईच्या मिठागर वस्तीला सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा वेढा आहे, घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, जनजीवन पूर्णतः विस्कळीत। नाशिक, पुणे, सातारा, रायगडला आज पावसाचा रेड अलर्ट तर मुंबई महानगराला ऑरेंज अलर्ट जारी, सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे। मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईसह रायगड आणि पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी।